ही रोहनची सुशी फेवरेट कुल्फी आहे. आय नो, आणि आता माझी पण. नंदुताई, येस. एक विचारू? अगं विचारू का? हे काय विचारतेस? बोल की. आई आई तुझ्याशी असं का वागतात? असं म्हणजे? असं म्हणजे असंच जसं आज तुझ्याशी वागल्या, एकदम हार्श. असं कोण वागतं यार आपल्या मुलीशी? म्हणजे एक तर तू माझ्या सांगण्यावरून आली होतीस ना त्यांना समजवायला, पण त्यांनी काय केलं? त्यांनी सगळं तुझ्यावरतीच फिरवलं की तुला बाळ कसं काही होत नाही वगैरे. दॅट इज सो हर्टफुल. इट्स ओके, जाऊ दे ना. का जाऊ दे? मला तर इतका राग आला होता ना सांगते. स्वतःच्या मुलीशी असं कोण बोलतं ग? कोण वागतं असं? अगं असं नाहीये. काही जण ना अशी एकदम स्पष्ट पटकन बोलून जाणारी असतात. अगं तशी आहे ती, पण तिच्या मनात नसतं काही. अगं ती अशी पटकन बोलून टाकते ना. आणि ट्रस्ट मी, तिची अशी प्रेमळ साईड सुद्धा पाहिली. अगं आम्ही प्रेम पण करते ती. सॉरी, पण प्रेमळ, इट्स रिअली हार्ड टू बिलीव्ह नंदुताई. सॉरी टू से, बट मी आतापर्यंत ना त्यांची फक्त हार्श, व्हेरी हार्श साईड बघितली आहे. बघशील तू सुद्धा प्रेमळ साईड बघशील तिची, नक्की बघशील. आणि आय एम सो शुअर आज ना उद्या तिला नक्की पटणार आहे की तिला लाखात एक सून मिळालीये. पटायलाच पाहिजे. नंदुताई, तू ऑलवेज अशी इतकी इतकी होपफुल कशी असतेस? म्हणजे तुला दमायला नाही होत? अगं म्हणजे दमायला कसं होईल? हे बघ, मला वाटतं ना माणसाच्या आयुष्यात दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असतो की अरे बापरे माझ्या बरोबर हे का होतंय, ही अशी का परिस्थिती आहे, यावर रडत बसायचं. नाही, तुला नाही म्हणत आहे मी, पण असं या परिस्थितीवर रडत बसायचं आणि आपल्या मनातला जो काही उरला सुरला आनंद आहे त्याला पण दूर लोटून टाकायचं. किंवा दुसरा पर्याय, जिथे ही परिस्थिती अशी आहे ना, ही पटकन स्वीकारून टाकायची या विचाराने की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हा अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा दिवस आहे ना, ओके थोडासा टफ होता, इट्स ओके, तो उद्या बदलणार आहे. आणि मग तो उद्या बदलणार आहे या एक्साइटमेंट मध्ये आपल्याला दमायला नाही होत. उलट आपण असे छान चार्जड अप असतो. माय गॉड नंदुताई, कमाल फिलॉसॉफी सांगितलीस तू. मी ऍटलीस्ट ट्राय करेन हे अप्लाय करण्यासाठी. ए चिंगी, ए चिंकी, हाय. काय ग? वहिनी तुम्ही? हाय अधीराताई, कशा तुम्ही? हो मी बरी आहे. तू कशी आहेस? बरी आहेस का? हो मी पण बरी आहे. मुळात तू आता बाहेर काय आहेस? तुला आराम कर असं म्हणाले होते ना मी. गेले काही दिवस किती दगदग होतीये तुझी. तुला नक्की बरं वाटतंय का बाहेर पडलीस तर? हो म्हणजे वाटतंय तसं बरं, पण खरं तर ना मला घरात बसून खूपच कंटाळा येत होता आणि मन पडण्यासारखं बेचैन राहत होतं. तर आणि त्यात तुम्ही पण नव्हतात ना वहिनी घरी, तर म्हटलं जरा मंदिरात जाऊन येते, बरं वाटेल.